तुझा बाप कोण आहे आम्हाला माहित आहे. आम्ही तुझ्या बापाला भिलो नाही, तुला कसं भिल? परिस्थिती अशी आहे, लोकांना गृहीत धरू नये. काल मी त्यांना आला एक शिव त्या ठिकाणी पाहिलं असेल, विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करतो. त्या बापाची जागीर आहे का विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करायला? जरा मी अग्रेसिव्ह बोलतो, त्याचं कारण आहे की राग आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पत्रकार बांधवांनी आणि सर्वसामान्य. काय करून ठेवलं हिंगोली जिल्ह्याचं? कोणी उठलं की उठलं सर्वसामान्य कार्यकर्त्यावर पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करायचे. तुमच्यात काय धमक आहे तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, मग सांगतो तुम्हाला काय असते ते. आम्हाला जिल्हा पेटवायला काही वेळ लागणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. अरे तू मुळात चोर आहेस, चोर तर चोर सिद्धर कुंपण शेत खाते, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण आम्ही सोडणार नाही. पोलीस प्रशासनाच्या समोर सांगायलो, जबाबदारीने बोलायलो. आमच्या जर कार्यकर्त्याच्या अंगावर आला तर निश्चितच तुला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. काय काय चाललंय या पंचायत समितीमध्ये? पंचायत समिती काय तुझ्या बापाची आहे का? पंचायत समिती सर्वसामान्य माणसाला मध्ये येऊ देत ना, तुझ्या बापाची पंचायत समिती आहे. मी सर्वसामान्य माणसाला सुद्धा विनंती करतो की आपल्याला जर कोणी हे व्हिडिओ हरामखोर व्हिडिओ जर येऊ देत नसेल तर आम्हाला फोन करा, त्याचे काल लाल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि या भीक मागो आंदोलनाच्या दृष्टिकोनातून माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सैनिक पूर्ण पदाधिकारी हा अनोंदी कार्यक्रम तर खपून घेणारच नाहीत, पण वेळोवेळी या अशा मजूर अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही वेळोवेळी तीव्र आंदोलन करून यांच्या भ्रष्ट कारभाराचा चिथडे केल्याशिवाय राहणार नाही, असं मी या माध्यमातून सांगू शकतो. मित्रांनो, आताच मागून सांगितलं की प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रिया खूप जोरात चालू आहेत. या ठिकाणी सांगायला खेद वाटते पत्रकार बंधू, कारण निधीची तरतूद असल्याशिवाय प्रशासकीय मान्यता देणे योग्य नाही. हा जीआरच आहे, हा नियमच आहे, हा कायदाच आहे. पण स्वतः बेकायदेशीर बसलेले सरकारच पूर्ण कायदे पूर्ण नियम पायदळीत उडवत आहेत. निधीची कोणतीही तरतूद नसताना भरमसाठ प्रमाण द्यायचे, कारण प्रमाण दिले म्हणजे त्या अधिकाऱ्याला या नेत्या लोकांना पैसे भेटतात. कारण पैसे जे देतात ना लोक, गुत्तेदार लोक म्हणा किंवा ज्याचे प्रशासकीय जाते देतात, दलाल लोक, हे पैसे पण मोकळे राहतात. पण याच्यामध्ये गुरफटले जाते सामान्य नागरिक. कारण सामान्य नागरिक त्याला काय माहित नसते, नियम पूर्णपणे माहित नसते, कायद्याची जाणीव पूर्णपणे नसते. पण आपलं काम व्हायले, आपल्याला शासनाचा कागद भेटलाय, परवानगीचा कागद भेटलाय, हेच त्याला खूप आनंद वाटते. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्याच्याकडे जे काही लेकरा बाळासाठी जमा पुंजी असते त्याची ते या अधिकाऱ्याच्या भरती करते. आणि या अशा या अधिकाऱ्याला पैसे कमी पडतात की काय म्हणून आमचे तालुका प्रमुख मावळीसाठी आज भीक मागो आंदोलन केलं. आणि या भीक मागो आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये लोकांनी सुद्धा प्रतिसाद दिला की बाबा घ्या, जाऊ दे, आता असंही आपण भीक मागालो तसं भीक मागालो, पण या अधिकारी लोक तरी होऊ द्या, यांना मधमस्त. पण बंधूंनो, आज परिस्थिती खूप भयानक होत आहे. या प्रशासकीय अधिकाऱ्याचा मनमानी कार्यक्रम वाढत आहे. हे न्यायालय आज खरंच कार्यकर्ते मधात बसायले आणि मधात कडी लावून घेतात. विशेष म्हणजे सर्वसामान्याला एंट्री नाही. पत्रकारांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कधी जर तुम्ही पंचायत समितीला आले तर पहा, मधातून कडी लावून घेत. हे मधात काय करतात काय माहित. अहो, आम्ही सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं? ह्या पद्धतीने या ठिकाणी ही लूट आहे, ही लूट थांबली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यानंतर आपण पाहिलं की या गटविकास अधिकाऱ्यांनी साहेब 15 वित्त पंचायत समितीवर भाऊ एक निधी असतो, जिल्हा परिषद कुंजोळ येतो, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा पद्धतीने वितरित केला निधी असतो. परंतु जिल्हा परिषद अस्तित्वात नसल्यामुळं बऱ्याच दिवसापासून तो निधी बंद आहे. परंतु ह्या बीडीओनं या ठिकाणी 10% प्रमाणात पैसे घेऊन आमच्या ग्रामपंचायत आदर सोंडाला 10 लाख रुपयाच्या प्रशासकीय मान्यता दिल्या. प्रत्यक्षात तुम्हाला माहित आहे की निधीची तरतूद नसल्यानंतर त्याचं टेंडर वगैरे करता येत नाहीत किंवा प्रमा देता येत नाहीत. परंतु यांनी पैसे घेऊन आदरसोंडाला 10 लाखाची प्रमा दिली, ग्रामपंचायत लाखला 10 लाख रुपयाची प्रमा दिली आणि ग्रामपंचायत तपोनला 5 लाख रुपयाची प्रमा दिली. प्रशासकीय मान्यता ही निधीची तरतूद नसल्यानंतर देता येत नाही. परंतु ह्या बीडीओनं सरळ 10% पैसे घेऊन ह्या लोकांकडून प्रमा दिल्या यायला आणि पैसे घेऊन मोकळा झाला. ग्रामपंचायत वाले चक्रा मारून परेशान आहेत. हा गुन्हा आहे.